नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हल पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. आता परदेश प्रवास म्हणला की आपल्या डोक्यात पहिले विचार येतो की अरे व्हिसा होणार का नाही, किती अवघड आहे, काय करायला लागेल, मला मिळेल का नाही पहिले व्हिसा, ही शंका आपल्या मनात एकदम 100% येते. आणि आपल्याला वाटतं की अरे परदेश प्रवास करायचा का नाही, कारण आपल्याला व्हिसा कसा करायचा माहीत नसतं. बरेच वेळा ऑनलाईन जी माहिती मिळते ती कितपत खरी आहे काय आपल्याला काहीच कल्पना नसते. तर ह्या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकायला आपल्याचे गेस्ट आहेत श्री विकास अग्रवाल. विकासजी, थँक्यू व्हेरी मच. विकासजी अनेक वर्ष व्हिसा करतायत, त्यांना दांडगा अनुभव आहे प्रत्येक प्रकारच्या व्हिसामध्ये. मग तो US असेल, UK असेल, शेंगेन असेल, नॉर्मल कुठले व्हिसा असतील, त्यांना खूप अनुभव आहे. आणि ते आपल्याला छान माहिती देणार आहेत की हे व्हिसा म्हणजे नक्की काय आहे, किती अवघड आहे, किती सोपं आहे, आणि आपण कशा प्रकारे ह्या सगळ्या प्रोसेसला अप्रोच व्हायला पाहिजे. तर विकासजी, पहिला प्रश्न अगदी असा नॅचरल आहे, तो म्हणजे व्हिसा म्हणजे नक्की काय असतं. म्हणजे आता आपण अगदी सहज बोलतो की व्हिसाला अप्लाय करायचं, पण व्हिसा म्हणजे नक्की काय असतं. नमस्कार मित्रांनो, मी विकास अग्रवाल. माझ्या कंपनीचं नाव आहे VT ट्रॅव्हल प्रायव्हेट लिमिटेड म्हणून. आम्ही साधारण 20 वर्ष झाले आम्ही व्हिसा या क्षेत्रात काम करतोय आणि 20 वर्षात आम्ही बरेचसे ॲक्च्युली व्हिसाचे अनुभव घेतलेत. आणि जसं आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मोस्ट ऑफ द टाईम लोकांना व्हिसा संदर्भात बरेचसे कन्फ्युजन, भीती आणि बऱ्याचशा गोष्टी असतात. करेक्ट. सो आणि मेजर फक्त काय होतं ना की लोकांना पासपोर्ट आणि व्हिसा यातला फरक काय असतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याबद्दल आपण आज थोडंसं जाणून घेणार आहोत. नक्कीच. तर जसं आता सरांनी विचारलं की बाबा व्हिसा म्हणजे नेमकं काय, सो आपल्या सोप्या भाषेत जर सांगायचं झालं सर, तर व्हिसा म्हणजे कसं असतं की आपण ज्या कुठल्या परदेशात जाणार आहोत कंट्रीमध्ये, बरोबर, त्या कंट्रीमध्ये आपल्याला जाण्यासाठी जी परवानगी लागते, जाऊन आणि तिथे राहण्यासाठी, त्याला बेसिकली आपण व्हिसा म्हणतो. ओके. कारण त्या कंट्रीत जाण्याच्या अगोदर त्या कंट्रीकडनं आपण परमिशन घेतो की बाबा आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे आणि एवढे एवढे दिवस राहायचं आहे, तर तुम्ही आम्हाला ती परमिशन द्या. सो त्याला जनरली व्हिसा म्हणून आपण संबोधतो. ओके. आणि पासपोर्ट बेसिकली कसं आहे की पासपोर्ट हे आपलं इंडियन गव्हर्नमेंट आपल्याला एक ट्रॅव्हल डॉक्युमेंट इश्यू करतो की आपण इंडियाची बॉर्डर क्रॉस करून दुसऱ्या देशात जाऊ शकतो. ओके. आणि दुसऱ्या देशात जाण्यासाठी त्या देशाचं सरकार आपल्याला परमिशन देतं की हो तुम्ही आमच्या देशात येऊन आणि राहू शकतात. सो हा मेजर डिफरन्स जो आहे पासपोर्ट आणि व्हिसा मधला असतो, जो जनरली लोकांना लवकर लक्षात येत नाही. म्हणजे पासपोर्ट म्हणजे मला प्रदेशात जायचंय तर मला पासपोर्ट लागेलच, कुठलाही देश असो. हो. आणि व्हिसा म्हणजे तो देश मला अलाव करतो की बाबा ठीक आहे बाबा तू ये, हे तुला व्हिसा दिलेला आहे. राईट. करेक्ट. तो मेजर फरक आहे दोन्ही मध्ये. परफेक्ट. तर आता वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे व्हिसाचे प्रकार आहेत. त्यात आता ई व्हिसा आहे किंवा पासपोर्ट काही लोक शिक्का मारतात. तर हे प्रकार व्हिसाचे कुठले कुठले आहेत. हो, ॲक्च्युली कसं आहे ना, तसं जर बघायला गेलं तर बऱ्याच प्रकारचे ॲक्च्युली व्हिसाज असतात. जशी आपली रिक्वायरमेंट असेल किंवा जसं आपलं बेसिकली पर्पज असेल, रिक्वायरमेंट म्हणण्यापेक्षा ॲक्च्युली पर्पज काय आहे आपलं, त्या पर्टिक्युलर देशाला आपण का व्हिजिट करणार आहे, त्याचं मागचं आपलं इंटेन्शन, उद्देश काय आहे, त्या हिशोबाने प्रत्येक देशाने आपापल्या व्हिसाच्या कॅटेगरीज ठरवलेल्या आहेत. सो महत्त्वाच्या ॲक्च्युली कशा आहेत की ज्या मेन कॅटेगरी आहेत व्हिसाच्या, ज्या ह्यांच्या टर्मिनॉलॉजीमध्ये म्हणतात की इमिग्रंट व्हिसा आणि नॉन इमिग्रंट व्हिसा. अच्छा, या दोन मेजर कॅटेगरी, या दोन मेजर कॅटेगरीमध्ये बेसिकली व्हिसा हा डिवाइड केलेला असतो. ओके. ओके. सो इमिग्रंट व्हिसा जनरली कसा असतो की बाबा ज्यांना ऍक्च्युली त्या देशात जाऊन आणि स्थायिक व्हायचं असेल परमनंटली, ओके, सो PR घ्यायचं असेल किंवा पुढे जाऊन रेसिडेन्शिप घ्यायचं असेल, सिटिझनशिप घ्यायची असेल, तर ती लोक जनरली इमिग्रंट व्हिसासाठी जातात. अच्छा. सो दॅट इज परमनंट स्टे व्हिसा. ओके. ओके. नॉन इमिग्रंट व्हिसा हा बेसिकली शॉर्ट टर्म कॅटेगरीमध्ये येतो किंवा टेम्पररी रेसिडेन्स व्हिसा सुद्धा त्याला म्हणतात. ओके. की बाबा तो म्हणजे 30 दिवसापासून तर 3 वर्षापर्यंत, 5 वर्षापर्यंत, बट त्याला एक व्हॅलिडिटी असते की बाबा त्यापेक्षा जास्त तुम्ही राहू शकत नाही. सो बेसिकली तो नॉन इमिग्रंट व्हिसा हा कॅटेगरी त्याच्यात येते. तर आज साधारण आपण जो शॉर्ट टर्म नॉन इमिग्रंट व्हिसा आहे आपण त्याबद्दल बोलू, कारण जनरली मॅक्सिमम लोकांना त्या कॅटेगरीसाठी रिक्वायरमेंट आणि कुतूहल असतं की बाबा काय असतं बेसिकली. आणि इमिग्रंट व्हिसा हा एक विषय टोटल वेगळा आहे, त्याला आपण एक वेगळा पॉडकास्ट नंतर त्याच्याकरता नक्कीच करू, कारण तोही खूप मोठा विषय आहे. आणि त्यालाही सोकॉल्ड कन्सल्टंट आहेत जे नीट सर्व्हिस देतात नाही देतात काय आपल्याला कल्पना नाही, तो वेगळा विषय नक्कीच करू. पण नॉन इमिग्रंट मध्ये तुम्ही जे म्हणलात शॉर्ट टर्म स्टे करता असतो,
त्यात काय प्रकार आहेत? नॉन इमिग्रंटमध्ये पण तसं जर बघायला गेलं तर मेजरली शॉर्ट टर्म विजाज आणि लॉंग टर्म विजाज हे 2 मेजर प्रकार असतात. शॉर्ट टर्म विजा जनरली कसं असतं की बाबा आपल्याला एक पर्टिक्युलर कुठल्या तरी उद्देशाने किंवा कारणासाठी त्या देशाला जर व्हिजिट करायची असेल, समजा आपण फिरायला ॲज अ टुरिस्ट चाललोय किंवा काही बिझनेस ऍक्टिव्हिटी किंवा बिझनेस मीटिंग्स करायला चाललोय किंवा एखादं आपलं कल्चरल इव्हेंट आहे, एखादं स्पोर्ट्स इव्हेंट आहे किंवा एखादं शॉर्ट टर्म ट्रेनिंग आहे, कॉन्फरन्स आहे किंवा ह्या ज्या प्रकारचे जे शॉर्ट टर्म रिक्वायरमेंट आहे की बाबा साधारण 2-4 दिवसापासून तर 30 दिवसापर्यंतचा जो काही कालावधी साधारण आपल्याला त्या देशात घालवायचा आहे त्या कालावधीला जनरली ते शॉर्ट टर्म विजा म्हणून कन्सिडर करतात आणि तो ह्या कॅटेगरीमध्ये बसतो. आणि सेकंड थिंग कसं की नॉन इमिग्रंटमध्ये सुद्धा जो लॉंग टर्म विजा कॅटेगरी एक असते. सो बेसिकली त्याच्यात कसं असतं की बाबा तुम्हाला विजाची व्हॅलिडिटी, स्टे व्हॅलिडिटी ही बेसिकली जास्त मिळते. ज्या लोकांना समजा परदेशात शिक्षणासाठी जायचं असेल सो ते स्टुडंट विजासाठी अप्लाय करू शकतात, कारण तो विजा साधारण 6 महिन्यापासून तर 5 वर्षापर्यंत डिपेंडिंग ऑन तो कुठला कोर्स आणि किती ड्युरेशनचा कोर्स करतोय त्यासाठी लागतो. तर तो नॉन इमिग्रंट मध्येच येतो पण तो लॉंग टर्म विजा कॅटेगरीत येतो. सेकंड थिंग आता डिपेंडंट विजा वगैरे जो असतो की एखाद्याचा स्पाऊस तिथे वर्किंग आहे, तो वर्क विजावर आहे, त्याच्याकडे ऑलरेडी लॉंग टर्म विजा 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्षाचा विजा असेल, सो बेसिकली तो वर्क परमिट कॅटेगरीत येतो, तो पण लॉंग टर्म विजामध्ये आपण कन्सिडर करतो. आणि त्याच्यावर जो डिपेंडंट आहे म्हणजे त्याची बायको किंवा मुलं यांना जर त्यांना भेटायला जायचं असेल किंवा त्यांच्यासोबत राहायचं असेल तर तो डिपेंडंट विजा जेवढी व्हॅलिडिटी त्या प्रायमरी विजा होल्डरची असते साधारण तेवढी व्हॅलिडिटी त्यांना पण मिळते 2, 4, 5 वर्ष. तर ती कॅटेगरी पण साधारण लॉंग टर्म विजामध्ये येते. म्हणजे जे साधारण तिथे टेम्पररी स्थायिक होतात त्यांना ते लॉंग टर्म विजा म्हणून कन्सिडर करतात. आणि जे शॉर्ट टर्म साठी जातात एक पर्टिक्युलर कारणासाठी आणि ते परत येणार आहेत त्यांना जनरली ते शॉर्ट टर्म कॅटेगरी डिवाइड करतात. करेक्ट. तर आय थिंक मला वाटतं आपण हे खूपच प्रकार आहेत. तर आपण शॉर्ट टर्म मध्ये टुरिस्ट जो फिरायला जायचं इच्छा आहे त्याची त्यांनी टुरिस्ट विजा शॉर्ट टर्म मध्ये पडतो आणि बिझनेस कॉन्फरन्स किंवा बिझनेस मिटिंगला जाणारे आय थिंक आपण आज फोकस या 2 मेन कॅटेगरीवर ठेवूयात, कारण हे 2 मेजर कॅटेगरी आहेत जे सर्वात प्रचलित आहेत जास्त. तर विजा म्हटलं की लोकांना एक भीती किंवा एक अडचण म्हणा काही असते की डॉक्युमेंट्स खूप प्रकारचे लागतात आणि प्रत्येकाकडे ते डॉक्युमेंट असतील नसतील हे काही माहीत नसतं. तर त्याच्यावर थोडं प्रकाश टाकाल म्हणजे डॉक्युमेंट्स काय लागतो का, ते कॉन्सुलेट वाईज बदलतं, डॉक्युमेंट काय लागतात असं काही आहे का? हो, ऍक्च्युली हे डिस्कस करण्याच्या अगोदर ऍक्च्युली कसं आहे ना की शॉर्ट टर्म विजामध्ये सुद्धा आता बऱ्याचशा काउन्सिलर्सने थोडीशी प्रोसिजर चेंज केली आहे. म्हणजे जनरली त्यांनी आता काय केलं, आधी कसं व्हायचं की प्रत्येक विजा जो आहे तो काउन्सिलेटमध्ये आपल्याला डॉक्युमेंट आणि पासपोर्ट सबमिट करून तो विजा करून घ्यायला लागायचा. बरोबर. पण आता कसं आहे की जसं जसं डिजिटलायझेशन होत चाललंय आणि थोडीशी प्रोसिजर सोपी आणि इझी करण्यासाठी काउन्सिलेट सुद्धा थोडंसं डिजिटलायझेशनसाठी जाते. तर याच्यात पण ऍक्च्युली 2 प्रकार झालेत. एक ज्याला आपण स्टॅम्प विजा म्हणतो आणि एक आपण ई विजा म्हणतो. ई विजा म्हणजे बेसिकली इलेक्ट्रॉनिक विजा आणि स्टॅम्प विजा म्हणजे ज्याच्यावर ऍक्च्युली अजूनही स्टिकर लावतं काउन्सिलेट. पासपोर्टमध्ये काउन्सिलेट स्टिकर लावतो. तर हे मेजरली त्याच्यात 2 प्रकार आहेत. आता आपण सुरुवात स्टॅम्प विजा पासून करूयात. बेसिकली स्टॅम्प विजा म्हणजे काय असतो आणि तो कशा प्रकारे प्रोसेस करायला लागतो, त्याला काय डॉक्युमेंटेशन लागतात किंवा हे सगळं. सो बेसिकली कसं आहे की बऱ्याचशा ज्या काउन्सिलेट्स आहेत त्या अजूनही स्टॅम्प विजावरच काम करतात. बरोबर. स्टॅम्प विजाचा मेजर एक प्रकार हा असतो की बाबा स्टॅम्प विजा करताना आपल्याला ओरिजिनल पासपोर्ट जो आहे आपला तो काउन्सिलेटमध्ये सबमिट करायला लागतो फिजिकली. बरोबर. आणि त्याच्यावर मग जर आपला विजा अप्रूव्ह झाला तर मग काउन्सिलेट त्याच्यावर ते स्टिकर लावून देतात. तो फिजिकल विजा असतो त्यामुळे त्याला स्टॅम्प विजा म्हणतात. आधी ते रबरचे स्टॅम्प मारायचे म्हणून ऍक्च्युली त्याला स्टॅम्प विजा म्हणून नाव पडलंय, पण आता ते डिजिटलायझेशन झाल्यामुळे ते स्टिकर लावतात. हा, सो तो आहे. स्टॅम्प विजा करताना बेसिकली कसं असतं की एक प्रत्येक काउन्सिलरची बेसिकली एक वेगळी प्रोसिजर असतं, डॉक्युमेंटेशन वेगळं असतं, त्याच्यानंतर त्यांचा प्रोसेसिंग टाइम जो आहे बरोबर तो प्रत्येक काउन्सिलेटचा वेगवेगळा असतो. बरोबर. आणि इव्हन जर टुरिस्टला आणि बिझनेसला ह्यांना सुद्धा डॉक्युमेंटेशन हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं आणि प्रोसेसिंग टाइम सुद्धा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. राईट. सो ते सगळं त्या कॅटेगरीच्या हिशोबाने ऍक्च्युली ते काउन्सिलेट ठरवतं बेसिकली. पण आपण एक जनरल एक लिस्ट काढली की टुरिस्ट जायचं एका कुठलाही देश असो
की मी भारतीय आणि मला त्या देशात टुरिझम करायला जायचंय, तर एक जनरल लिस्ट ते काय लागते, अगदी जनरल म्हणजे स्पेसिफिक न बोलता विजासाठी म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनात ते काय हो. बघतात की काय बघायला पाहिजे, आपल्यात काय पाहिजे. ऍक्च्युली कुठलंही काउन्सिलेट किंवा बेसिकली काउन्सिलेट म्हणण्यापेक्षा कसं असतं ना, की काउन्सिलेटमध्ये जे विजा ऑफिसर असतात ऍक्च्युली ते त्यांना ते ऍक्च्युली काउन्सिलेटने अधिकार दिलेले असतात की विजा अप्रूव्ह करायचा की रिजेक्ट करायचा. ओके. तर बेसिकली ज्यावेळेस ते विजाचं ऍप्लिकेशन बघत असतात किंवा हाताळतात त्यावेळेस त्यांच्या डोक्यात मेजर जे 2 गोष्टी असतात की बाबा ह्याला मी विजा द्यायचा किंवा नाही द्यायचा. ठीक आहे, तर मेजरली त्यांना तिथे जे बसवलेलं असतं काउन्सिलेटने, त्यांचं काम विजा देणं नसतं, त्यांचं काम विजा रिजेक्ट करणं असतं. मेजर फरक काय असतो ना, की आपल्याला काय वाटतं की विजा ऑफिसर तिथे विजा द्यायला बसलाय, तो विजा द्यायला नाही, तो विजा रिजेक्ट करायला बसलेला आहे. ओके. कारण तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये कुठे काय चुकतंय, कुठे काय मिसिंग आहे ते शोधण्याचं काम तो करतो. आणि ते जर त्याला नाही मिळालं तर तो तुमचा विजा अप्रूव्ह करतो. सो हा मेजर फरक. जनरली लोकांना काय वाटतं की बाबा तो विजा कसा द्यायचा आणि त्याच्यासाठी काय तुम्ही पॉझिटिव्ह दिलंय हे बघतो, पण ऍक्च्युली तसं नसतं. तो तुमच्या ऍप्लिकेशनमध्ये चुका काढायचा प्रयत्न करतो, तुम्ही कुठे चूक केली आणि तुमचा विजा मी कसा रिजेक्ट करू शकतो हे बेसिकली त्याचं काम असतं. तो हा बेसिक डिफरन्स ऍक्च्युली आपण समजून घ्यायला हवा विजा अप्लाय करताना. नक्कीच. हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे. 100%. दुसरं कसं होतं ना, की स्टॅम्प विजाच्या वेळेस काय होतं ना, की आपले सगळे फिजिकल डॉक्युमेंट्स आणि पासपोर्ट हे काउन्सिलेटकडे जातात. बरोबर. आणि जनरली काय होतं की काउन्सिलेट जे आहे ना त्यांचं एक स्ट्रक्चर आहे. त्या स्ट्रक्चरमध्ये त्यांनी एक डॉक्युमेंटची लिस्ट त्या पर्पज प्रमाणे त्यांनी ती डिसाईड केलेली असते. बरोबर. जनरली त्यांचं इंटेन्शन कसं असतं ना, की बाबा जी येणारी व्यक्ती आहे आमच्या देशात, सो ती ज्या कारणासाठी यायचं उद्देश ठेवतीये त्याने त्या उद्देशाने यावं, तेवढा उद्देश पूर्ण करावा आणि आपल्या मायदेशी परत जावं. बरोबर. सो त्याच्यामुळे कसं आहे की साधारण त्यांचा चेकलिस्टचा क्रायटेरिया असा असतो की एकतर तुम्ही फायनान्शियली सेटल आणि साऊंड असायला पाहिजे तुमच्या होम कंट्रीमध्ये. बरोबर. यात इन्कमचा काही क्रायटेरिया असतो? इन्कमचा क्रायटेरिया नाही, ऍक्च्युली तसं क्रायटेरिया ऑफिशियली त्यांचा काही नसतो. बट एक ओव्हरऑल जनरल कन्सेप्ट कसा असतो की बाबा साधारण आपण एका पर्टिक्युलर देशामध्ये जाणार आहोत, आपण विचार केला की बाबा आपण 8 दिवस तिथे स्टे करणार आहोत. सो आपण बेसिकली स्वतः अनालिसिस करायला हवं की बाबा समजा उद्या मला सिंगापूरला जायचंय, त्या पर्टिक्युलर देशात मी जर 8 दिवसासाठी गेलो तर मला साधारण किती खर्च लागणार आहे. बरोबर आहे. ते समजा एक साधारण आपल्याला 1,00,000-1.5 लाख रुपये समजा आपल्याला सिंगापूरला 8 दिवसासाठी खर्च लागणार आहे एका माणसाला. आपण ॲज अन फॅमिली म्हणून जर आपण 4 लोक जाण्यासाठी जर आपण प्लॅन करत असू, सो अकॉर्डिंगली आपण ते कॅल्क्युलेशन करायला पाहिजे की मला कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये खर्च येणार आहे. सो त्या प्रपोर्शनमध्ये आपलं इन्कम आहे का किंवा आपल्या सेव्हिंग्ज आहे का, ते जर असेल तर काउन्सिलेटला विजा द्यायला काही हरकत नसते. कारण तुम्ही जर तुमचा खर्च झेपू शकतात, पेलू शकतात तर त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. बट बऱ्याचशा केसेसमध्ये काय होतं की जर तुम्हाला वाटतंय की बाबा मला इथे 50,000 रुपये सॅलरी आहे, वर्षाला मी 6 लाख रुपये कमवतोय आणि आपण म्हणलो की 5 लाख रुपये खर्च करून मला सिंगापूरला फिरायला जायचंय, सर तो आपला जो पर्पज आहे तो त्यांना जस्टिफाईड वाटत नाही. कारण प्रॅक्टिकली जर आपण विचार केला की 6 लाख रुपये वर्षाला कमवणारा माणूस एका ट्रिपवर 5 लाख रुपये खर्च करेल कसा करेल. करेक्ट. आणि जर त्याने केला मग वर्षभर तो त्याचं दैनंदिन गरजा कशा भागवेल. हा थॉट प्रोसेस ऍक्च्युली काउन्सिलेटच्या मागे विचार करण्याच्या मागे हा थॉट प्रोसेस असतो. आणि ऍक्च्युली खूप लॉजिकल आहे ही प्रोसेस. सॉरी पण तुम्हाला इंटरप्ट करतो, पण ह्याच्यामध्ये खूप प्रश्न मलाही लोक विचारतात की समज 6 लाख रुपये म्हणतात खर्च त्यांना दिसतो, म्हणजे 8-1 लाख रुपये मी सेव्हिंगमध्ये दाखवणं गरजेचं आहे का, एफडी पावत्या जोडल्या की सेव्हिंग लाख रुपये बॅलन्स आहे पण माझे 15 लाखाची एफडी आहेत, तर असं चालतं कॉन्सुलेटनं? कसं असतं ना, बेसिकली तुमचं काउन्सिलेटचं म्हणणं काय असतं की तुम्ही जी काही ट्रिप प्लॅन केली किंवा तुम्ही जो काही खर्च एक्सपेक्ट करताय तेवढे फंड्स तुम्हाला इमिजिएट लिक्विड फॉर्ममध्ये हवे असतात. लोकांचा गैरसमज काय असतो की अरे माझ्याकडे शेअर्स आहेत, माझ्याकडे LIC आहे, माझ्याकडे बॉन्ड आहे, माझं घर आहे, माझं दुकान आहे. बट काउन्सिलेट काय म्हणतं की तुम्ही फिरायला जाण्यासाठी तुमचं घर विकणार आहे का, तुमची प्रॉपर्टी विकून तुम्ही जाणार आहे का, नाही जाणार. सो तुम्हाला जाण्यासाठी जो काही खर्च लागणार आहे तो लिक्विड तुमच्या सेव्हिंग अकाउंटला असायला पाहिजे.
त्यात पण सुद्धा काय होतं आय थिंक हा की महत्वाचा पॉईंट आहे खूप. सेव्हिंग अकाउंटला. सेव्हिंग कारण कसं होतं ना की एक माणूस ओव्हरऑल जनरल काय विचार करतो, जसं आता आपण बोललो की बाबा एक सिंगापूरला जायचंय तुम्हाला, एक 5-6 लाख रुपये खर्च एका फॅमिलीला 4 लोकांचा. आपण किंवा कुठलाही प्रवासी हाच विचार करतो की ठीक आहे ना, माझं 5 लाख रुपये खर्च आहे, बट अपार्ट फ्रॉम दॅट बाकीचे जे छुपे खर्च असतात, काउन्सिलेटला सगळ्या बाजूने विचार करायला लागतं की समजा उद्या तुमची फ्लाईट कॅन्सल झाली, करेक्ट तुमची फ्लाईट काही कारणास्तव सुटली, करेक्ट किंवा उद्या तुम्ही त्या देशात फिरायला आला, काही मेडिकल इमर्जन्सी आली, Right. काही ऍक्सिडेंटल सिच्युएशन तुमच्यावर आली. राईट सो त्या केसमध्ये जर तुम्ही त्या परदेशात कुठल्या हॉस्पिटलला ऍडमिट झाला, काही कारणास्तव तुमची डेथ झाली, करेक्ट तर तुम्ही तो सगळा खर्च उचलायला कॅपेबल आहात का? करेक्ट तिथे मेडिकल एक्सपेन्सेस ह्यूज आहेत. आणि तिथे जनरली तिथल्या गव्हर्नमेंटची पॉलिसी काय असते की ते तुम्हाला असं वाऱ्यावर सोडून देत नाही. सो दॅट यू विल बी द लायबिलिटी ऑन दॅट पर्टिक्युलर गव्हर्नमेंट. करेक्ट ते तुमची ट्रीटमेंट करतील, तुम्हाला बरं करतील, तुमच्याकडनं बॉन्ड लिहून घेतील की आम्ही तुमच्यावर $10,000 खर्च केले, ते तुम्ही आम्हाला भरा, मग आम्ही तुम्हाला तुमच्या देशात परत जाऊ देऊ. पण ते आपल्याला असं नाही म्हणणार की तुमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही तुमची ट्रीटमेंट करणार नाही. बरोबर. सो त्यामुळे त्या गोष्टी सुद्धा ते लक्षात घेतात की जर तुम्हाला 5 लाख रुपये खर्च जर ट्रिपला आहे, सो त्यापेक्षा 2-3 लाख रुपये तुमच्याकडे ऍडिशनल प्रोव्हिजन म्हणून असायला पाहिजे फॉर इमर्जन्सी सिच्युएशन. अशा काही, कारण आपली लोक तो विचारच करत नाही, पण काउन्सिलेट तो विचार करते. सो महत्वाचा फरक तो पण त्यात आहे की फायनान्शियल कसं मॅनेज करायचं, राईट किंवा काय आपलं म्हणतात आमचं तिकीट झालंय, हॉटेल झालंय, पॅकेजचे पैसे भरले, मग अजून पैसे कशाला हवे. बरोबर. मागची कारणं ही आहे करेक्ट करेक्ट की उद्या तुम्हाला तिथे काही प्रॉब्लेम आला, सो इमर्जन्सीमध्ये तुम्ही काय तुमचे शेअर्स विकणार आहात का, तिथे असून तुम्ही तुमची एफडी मोडणार आहात का, की तुमची प्रॉपर्टी विकणार आहात का, नाही. करेक्ट. त्या केसमध्ये तुम्हाला लिक्विडच कॅश लागते, लिक्विड कॅश पाहिजे. राईट. आणि ती पण तुमच्या सेव्हिंग अकाउंटला. सेव्हिंगला पाहिजे. आय थिंक यात एक महत्वाचा मुद्दा तुम्ही आता एक महत्वाचा मुद्दा आणलात पुढे, की तिथे तुम्ही आजारी पडलात, इंजुरी झाली, डेथ झाली, गॉड फॉरबिड, तर आय थिंक हे कव्हर करण्याकरता ते ट्रॅव्हल इन्शुरन्स पण आय थिंक तेवढंच गरजेचं. त्यामुळे जर आय थिंक विजाला पण ते लागतं मला वाटतं. आपण जर बघितलं तर मोस्ट ऑफ द काउन्सिलेटने ह्याच कारणांमुळे ट्रॅव्हल इन्शुरन्स कंपल्सरी केलंय विजाच्या वेळेस. बट त्यात सुद्धा कॅच कसं आहे सर, तुम्हाला गोष्ट सांगतो. मोस्ट ऑफ द ट्रॅव्हल इन्शुरन्स जे आपल्या इंडियात ज्या इन्शुरन्स कंपनी इश्यू करतात, ते तुम्हाला कॅशलेस फॅसिलिटी प्रोव्हाइड करत नाही. काय होतं ना की तुम्ही तिथे हॉस्पिटलाइज झाला, ठीक आहे, त्यावेळेस तो खर्च तुम्हाला करायचा आहे, आल्यानंतर तुम्हाला तो क्लेम रिइम्बर्समेंट करून मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला कॅश पेमेंट तर लागणारच आहे हॉस्पिटलचं बिल भरायला. मेडिक्लेम मिळेल तुम्हाला, पण तो नंतर मिळणार आहे. त्या देशात तुम्हाला खर्च केल्याशिवाय, मेडिकल ट्रीटमेंटचा पैसे भरल्याशिवाय तुम्हाला तिथनं सुटका नाहीच आहे. कारण आपल्या देशात असेल तर आपण कॅशलेसची फॅसिलिटी घेऊ शकतो, पण मेडिक्लेम ट्रॅव्हल इन्शुरन्स जो आहे तो कॅशलेस फॅसिलिटी अजून तरी देत नाही परदेशात. त्यामुळे तो पॉइंट ऑफ व्ह्यू ते बघतात. ओके 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 राईट राईट राईट. पण आता इन्कमचं आपण बोललो, पण बाकी ओव्हरऑल डॉक्युमेंटेशन काय लागतं? मग मी कुठे एम्प्लॉईड आहे, किंवा मी रिटायर्ड आहे, मला इन्कम पण नाही आता काही, तर अशा केसमध्ये त्यात पण सर कसं होतं ना की बेसिकली आहे ना, इन्कम क्रायटेरिया बघताना आणि तुमचं बेसिकली पर्पज बघताना, काउन्सिलेटमध्ये पण जी लोक बसली सर, ती कम्प्लिटली लॉजिकल आणि प्रॅक्टिकल बाबतीने विचार करतात. बरोबर. डिटेलिंगमध्ये जर आपण बघायचं गेलं की समजा एखादं यंग कपल आहे किंवा एखादं स्टुडंट्स आहेत नियर बाय 25-30च्या एज मधले, आणि ते म्हणले की बाबा आम्हाला फिरायला जायचंय, आम्हाला एवढा एवढा खर्च आहे आणि आमचं एवढं एवढं उत्पन्न आहे. सो त्या केसमध्ये ह्या गोष्टी मॅटर करतात की बाबा तुम्ही 6 लाख रुपये कमवताय, 5 लाख रुपये तुम्ही खर्च कसे करणार. त्याचं मागचं कारण असं असतं की त्या यंग कपलने म्हणा किंवा त्या यंग पॅसेंजरने म्हणा, त्याने आत्ताशी कुठेतरी कमवायला सुरुवात केलेली असते. त्याच्यामुळे त्याच्याकडे तेवढ्या सेव्हिंग्स, तेवढ्या इन्व्हेस्टमेंट्स ह्या नसतात, आणि तो आता इथे स्ट्रगल करत असतो सर्व्हाइव्ह करण्यासाठी. आणि काउन्सिलरला बरेचदा काय वाटतं की बाबा हा इथे सेटल होऊ शकत नाहीये फायनान्शियली, याला व्यवस्थित समजा जॉब नाहीये किंवा प्रॉपर इन्कम नाहीये. सो त्या केसमध्ये हे काय करतील, आमच्या देशात येतील, इथे काहीतरी अपॉर्च्युनिटी बघतील आणि इथे जॉब घेतील आणि इथे सेटल व्हायचा प्रयत्न करतील टू गेट फायनान्शियल
फायनान्शियली सेटल Settled. आणि Okay. हे तर त्यामुळे त्यांचा तो माइंडसेट असतो की जर तुम्ही तुमच्या देशात फायनान्शियली जर सेटल असाल तर तुम्ही आमच्याकडे येऊन आणि सेटल व्हायचा प्रयत्न करणार नाही. ओके. तो त्याचा मागचं एक लॉजिकल कारण असतं. राईट. दुसरं त्यांचा थॉट प्रोसेस काय असतो की बाबा तुमच्याकडे तुमच्या देशात परत जाण्यासाठी काहीतरी स्ट्रॉंग आणि व्हॅलिड एक कारण असायला पाहिजे, रिझन असायला पाहिजे की तुम्ही तुमच्या देशात परत का जाणार. बरोबर. तर परत फिरून तिथेच येतं चक्र की जर माझ्याकडे घर असेल, फॅमिली असेल, करेक्ट. चांगला जॉब असेल करेक्ट. किंवा चांगला बिझनेस असेल बरोबर. तर बाय डिफॉल्ट मी माझ्या देशात परत येणार आहे कारण माझं ऑलरेडी साम्राज्य तिथे झालेलं आहे एक्झॅक्ट. आणि ते सोडून काय मी परत नवीन देशात नव्याने सगळी सुरुवात करणार नाही. सो ह्या दोन गोष्टींवर मेजरली त्यांचा फोकस असतो की येणारा माणूस काय प्रोफाईलचा आहे, राईट. फायनान्शियली, सोशली, फॅमिली वाईज, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रोफाईल ते कन्सिडर करतात. तो सिंगल आहे, मॅरिड आहे, डिवॉर्सी आहे. सो ह्या बऱ्याच गोष्टी ते ॲक्च्युली कन्सिडर करून आणि मग ते विचारपूर्वक निर्णय घेतात की ह्या फॅमिलीला किंवा ह्या व्यक्तीला विजा द्यायचा की नाही द्यायचा. ओके. राईट. तुम्ही खूप महत्वाचे मुद्दे आता मांडलेत. खरं खूप मुद्दे आहेत त्यात. पण तुम्ही जो मुद्दा आता म्हणला की 25 किंवा काय 22 ते 24 हा जो वयोगट आहे, जस्ट करिअर सुरू झालं एखाद्याचं, तर अशा एज ग्रुपमध्ये जे अवघड विजा आहेत म्हणजे US असो किंवा UK असो किंवा युरोपियन विजा, त्यातल्या हे 3 विजा त्यातलेच अवघड मानले जातात असं माझी पण समज आहे. तर अशा विजांना या लोकांनी अप्लायच करू नये, अप्रूव्हचे चान्सेस कमी आहेत असं काही होऊ शकतं? नाही सर, मेनली कसं असतं ना की तुमचं ॲक्च्युली इंटेन्शन काय, पर्पज. बऱ्याचदा काय होतं की तुम्ही ट्रॅव्हल जर इंडिव्हिज्युअल करणार असाल, सिंगल सोलो ट्रॅव्हलर म्हणून किंवा इधर तुमच्या फ्रेंड सोबत म्हणून, सो त्या केसमध्ये काय होतं ना की बेसिकली एकतर तुम्ही जर सिंगल असाल, अनमॅरिड असाल, अनएम्प्लॉईड असाल किंवा जस्ट तुम्ही जर एम्प्लॉयमेंट स्टार्ट केलेलं असेल, इधर बिझनेस असो किंवा सर्व्हिस असो, सो त्या केसमध्ये खूप स्ट्रॉंगली काउन्सिलेटला हे फिलिंग येतं की तुम्ही त्यांच्या देशात आल्यावर परत जाणार नाही. राईट. कारण तुम्हाला लायबिलिटी काहीच नाहीये तिथे, तुम्हाला इन्कम नाहीये. इंडियाला परत जाण्यासाठी तुमचं तिथे सेटअप ॲसेस काही नाहीये. तुम्हाला जर बेटर ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर तुम्ही इथे राहू शकता. एक्झॅक्टली. सो ती भीती त्यांना असते. त्यामुळे जनरली मग आम्ही काय सजेस्ट करतो की बाबा तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत तुम्ही ट्रॅव्हल करा आणि फॅमिली सोबत तुम्ही दाखवा की येस वी ऑल टुगेदर ॲज अन फॅमिली गोईंग ऑन अ हॉलिडे. करेक्ट. त्यामुळे सोलो ट्रॅव्हलर्सला जनरली प्रॉब्लेम येतो. एखादी लेडी असेल, सिंगल लेडी असेल, अनमॅरिड असेल, अनएम्प्लॉईड असेल तर जनरली तिला विजा देत नाही काउन्सिलर. कारण आधी पण बऱ्याचशा अशा घटना घडल्या आहेत की आपल्या लोकांनी तिथे जाऊन फक्त तिथे स्थायिक होण्यासाठी लग्न केले, तिथली सिटिझनशिप घेतली किंवा तिथे जाऊन इलिगली जॉब केले, पार्ट टाइम जॉब केले. सो त्याच्यामुळे कसं की ती लोक पण त्यातनं हळूहळू शिकत गेली की बाबा जनरली इंडियन ट्रॅव्हलर किंवा इंडियन टुरिस्ट काय पद्धतीने आणि काय ट्रेनने येतो आणि काय ट्रेनने तो जातो, आणि त्याचं इन्कमचं काय लॉजिक असतं, काय पद्धतीने तो खर्च करतो, म्हणजे त्यांचा ऍक्च्युली पूर्ण सायकोलॉजिकल स्टडी हा झालेला असतो इंडियन बिहेवियरवर, इंडियन पॅसन किंवा त्याचं फॅमिली टायस कसे असतात, त्याचं सोशल कसं असतं, तो फायनान्शियली कसा खर्च करतो, कुठल्या गोष्टीवर तो किती खर्च करू शकतो, हे सगळं त्यांना तो स्टडी झालेला असतो. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की अरे विजा ऑफिसरला काय करणार आहे, की आपल्याकडे आता जनरली काय होतं की बऱ्याचदा असं मानलं जातं की बाबा हजबंड वाईफ आहे, पण वाईफ म्हणते की बाबा मला ॲज अ सोलो म्हणून, ट्रॅव्हलर म्हणून मला जायचं किंवा मला माझ्या मैत्रिणीकडे राहायला जायचं युकेला किंवा US ला आणि मला त्यासाठी विजा पाहिजे. त्या केसमध्ये काउन्सिलरच्या बऱ्याचशा स्पेसिफिक रिक्वायरमेंट असतात की बाबा तुम्हाला हजबंडची NOC लागेल किंवा घरच्या लोकांकडनं परवानगी लागेल, जर अनमॅरिड असेल तर आई वडिलांची परमिशन लागेल, NOC लागेल. सो याचं मागचं कारण काय की बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे बाबा मी इंडिपेंडेंट आहे, मी ॲडल्ट आहे, मग अजूनही माझ्या हजबंडची किंवा माझ्या आई वडिलांची NOC वगैरे किंवा त्यांचं हे का पाहिजे. सो त्यांना हे माहिती की बाबा इंडियन कल्चर कसं आहे आणि इंडियन कल्चरमध्ये काय चालतं. एक्झॅक्टली. सो अकॉर्डिंगली ते हे करतात की बाबा तुम्ही तुमच्या घरी कळवलंय की नाही,
त्यांना तुमच्याबद्दल माहिती आहे की नाही, करेक्ट करेक्ट ह्या सगळ्या गोष्टी ते बघतात. बघतात त्यांना वेल ट्रेंड असतात, हा त्यांना इंडियन कल्चर माहिती आहे, त्या इंडियन माइंडसेट काय आहे सायकोलॉजी याचा विचार ते चांगला करतात. पण मगाच्या तुमच्या मुद्द्याला मी परत सॉरी एक वेगळा हे देतो की आजकाल सोलो विमेन ट्रॅव्हलर, बॅकपॅकर ही कन्सेप्ट खूप व्हायला लागली आहे. म्हणून मी तो मगाशी प्रश्न विचारला ना, 25 एज ग्रुप जो आहे, तर याशिवाय व्हिसा युरोप खास करून बॅकपॅकिंग आजकाल खूप पॉप्युलर समोर व्हायला लागलंय. सर ओव्हरऑल कसं आहे त्यांनी दाखवले की मी चांगला एम्प्लॉईड आहे इथे इंडियात. हा म्हणजे कसं आहे ना की एकतर जर बेसिकली 2 ते 3 गोष्टी अजून त्या ह्याच्यावर मॅटर करतात की जर तुम्ही जर म्हणताय की बाबा मी बॅकपॅकर आहे किंवा मी सोलो ट्रॅव्हलर आहे, आणि मेजरली इश्यू कुठे येतो की ज्या मोठ्या कंट्रीज आहेत जसं US, UK, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युरोप, सो ह्या कंट्रींचं मोस्टली कसं आहे की यंगस्टरचं एकतर तिथे जाऊन सेटल व्हायचं प्रमाण जास्त असतं आणि थोडं अट्रॅक्शन जास्त असतं यंगस्टर्सला. सो त्यामुळे ह्या कंट्री पण त्या गोष्टींसाठी थोडंसं कॉन्शियस असतात. जर आपण समजा साऊथ ईस्ट एशिया किंवा CIS कंट्रीचं म्हटलं तर त्यांना ती भीती नसते, कारण त्यांना हे माहिती आहे की ही लोक आपल्याकडे येऊन स्थायिक होणार नाहीये. सो तो मेजर डिफरन्स आहे. त्यामुळे हे विजा म्हणण्यात डेफिनेटली प्रॉब्लेम येतो. बट त्याच्या मागची कारणं पण आहेत त्यासाठी की बाबा जर तुम्ही फर्स्ट टाइम तुमचा पासपोर्ट फ्रेश आहे, न्यू आहे, आणि तुम्ही सरळ म्हटलं की मला युरोपला फिरायला यायचंय किंवा मला UK ला फिरायला जायचंय, सो मग त्या केसमध्ये त्यांना सुद्धा तुमचं इंटेन्शन कळून येतं की बाबा तुमचं इंटेन्शन काहीतरी वेगळं आहे आणि तुम्ही दाखवता. कारण इफ यू आर जेन्युन ट्रॅव्हलर, इफ यू आर जेन्युन सोलो ट्रॅव्हलर म्हणा किंवा बॅकपॅकर म्हणा, सो जनरली काय होतं की बाबा तुम्ही तुमच्या जवळपासचे जे देश आहेत तुम्ही आधी ते एक्सप्लोर करा. कारण माणूस हळूहळू वर चढतो. तो डायरेक्ट US ला ऍज अ टुरिस्ट म्हणून फिरायला जाणार नाही जिथे तुम्हाला 10 लाख रुपये खर्च आहे. ते म्हणतील तुम्ही सिंगापूर, मलेशिया, थायलंड, दुबई, ज्या नियर बाय कंट्रीज आहेत जिथे तुम्हाला खर्च कमी आहे, त्या कंट्री तुम्ही अजून एक्सप्लोर केल्या नाही, फिरले नाही, आणि तुम्ही म्हणता की आम्हाला डायरेक्ट US, UK आणि युरोपला यायचंय. सो ते ताळमेळ बसत नाही, कारण ह्या गोष्टी त्यांना पण कळतात की इंडियन मेंटॅलिटी आणि इंडियन सायकोलॉजी कशी काम करते. राईट. नाही, मला वाटतं 2 मुद्दे याच्यातनं खूप महत्वाचे आहेत की तुमची ॲज अ कॉन्सुलेट ऑफिसर तुमची ट्रॅव्हल हिस्ट्री मला दिसली किंवा ऑलरेडी 4-5 दिवस फिरलेला आहे, वेळेत परत आलेला आहे, ओव्हरस्टे झालेलं नाहीये, ते मी जरा चांगल्या दृष्टीने विचार करतो. आणि तुम्हाला फिरायची आवड आहे म्हणून तुम्ही फिरता. एक्झॅक्टली. आणि तुम्ही जर म्हणलात मेन इश्यू की इन्कम डॉक्युमेंट माझे चांगले असतील, मला चांगला जॉब आहे आणि माझा खर्च माझ्या इन्कमच्या प्रमाणात आहे, तर आय थिंक व्हिसा ऑफिसर इव्हन बॅकपॅकर असेल, सिंगर असेल तरी देऊ शकतील. हे 2 त्यांना तुमचं कन्व्हिन्सिंग व्हायला पाहिजे की तुम्ही त्यांच्या देशात जाऊन स्थायिक होणार नाही. सो ते करायचं काम बेसिकली काय होतं ना सर, की इथे पण ऍक्च्युली प्रॉब्लेम्स कुठे होतात की हल्ली जो नवीन ट्रेंड आपण बघतोय की बाबा आम्हाला सगळं येतं आणि आम्ही सगळं करू शकतो. सो त्या केसमध्ये काय होतं ना की जर तुम्ही विजा ऍक्च्युली हा खूप टेक्निकल पार्ट आहे. सो विजा करताना जर तुम्ही कुठल्या प्रोफेशनल कन्सल्टन्सी थ्रू जर केला तर त्याबद्दल तुम्हाला खूप गायडन्स मिळू शकतं. कुठे आपण छोट्या छोट्या चुका करतो किंवा काही गोष्टी आपल्याकडनं राहून जातात, कारण ते आपलं रोजचं दैनंदिन काम नसतं, त्यामुळे आपल्या त्या गोष्टींवर फोकस राहत नाही. जनरली माणूस ते विचार करतो, आपण बोललो की बाबा ठीक आहे ना, मी बँक स्टेटमेंट देतोय, मग जनरली मोस्ट ऑफ द काउन्सिलेट म्हणतं की बाबा आम्हाला 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट, जसं आपण डॉक्युमेंटेशनवर बोलत होतो. एक इन शॉर्ट मी जनरली काय डॉक्युमेंट लागतात, मेजरली एक तर पासपोर्ट हा असणं खूप गरजेचं, कारण पासपोर्ट शिवाय कुठलीच कंट्री आपल्याला विजा प्रोसेस करत नाही. पासपोर्ट हा खूप महत्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर साधारणतः आपला एक फोटो घेतात. त्याच्यानंतर जे बेसिकली आपले जे डॉक्युमेंट आहेत फायनान्शियल डॉक्युमेंट्समध्ये साधारण त्यांना 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट लागतं. मोर ऑर लेस सगळ्या काउन्सिलेटला 3 ते 6 महिन्याचं लागतं, पण जनरली मॅक्सिमम 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट लागतं. 3 वर्षाचे आपले इन्कम टॅक्सचे रिटर्न्स लागतात. जर आपण सॅलरीड असू तर त्या केसमध्ये तुम्हाला साधारण 3 महिन्याची तुमची सॅलरी स्लिप लागते लास्ट 3 मंथ्स. ITR जर सॅलरीड असेल तो फाईल करत नसेल तर साधारण त्या केसमध्ये फॉर्म 16 वगैरे त्यांचा लागतो. एम्प्लॉईड असेल आणि हे असेल तर बेसिकली कसं आहे की तुम्हाला काउन्सिलेट एक रिक्वायरमेंट देते की बाबा तुम्हाला लिव्ह लेटर लागेल. सो बऱ्याचशा केसेसमध्ये आता आम्हाला ॲप्लिकंट म्हणतात की बाबा मी माझ्या पर्सनल ट्रिपवर चाललो आहे, मला कंपनीला नाही कळवायचं आहे, मी नंतर बघीन, मला लिव्ह लेटर कशाला पाहिजे. सो आमचं त्यांना त्याचं मागचं सांगायचं कारण हे असतं की सर तुम्ही जर लिव्ह लेटर दिलं
तर त्याच्याने काय सिद्ध होतं बेसिकली की बाबा तुम्ही ऑफिशियली तुमच्या एम्प्लॉयरला कळवलंय करेक्ट की मी 10 दिवसासाठी फिरायला जाणार आहे, करेक्ट मी युरोपला फिरायला जाणार आहे आणि तुमच्या एम्प्लॉयरने तुम्हाला सुट्टी ग्रँट केली आहे आणि त्यांनी ते क्लिअरली तिथे मेन्शन केलं आहे की आफ्टर फिनिशिंग 10 days लीव्ह यू विल बी कमिंग अँड रिजॉईनिंग द सेम जॉब. करेक्ट सो ती एक ॲश्युरन्स पार्ट होतो की बाबा तुम्ही तुमचा जॉब सोडलेला नाहीये, तुम्ही अजून तुमच्या जॉबमध्ये कंटिन्युएशनमध्ये आहात आणि तुम्ही परत आल्यानंतर त्या सेम कंपनीत ती सेम पोझिशन तुम्ही काम करणार आहात. करेक्ट करेक्ट कारण बऱ्याचदा ॲक्च्युली कसं आहे ना की आम्ही पण आणि इवन विजा ऑफिसर्सने पण ते ऑब्झर्व केलं आहे की आता समजा तुम्ही आज जॉब करताय की नाही करत आहे हे प्रूव्ह कसं होणार. कारण काउन्सिलर्स 3 महिन्याचं सॅलरी स्लिप घेतं, करेक्ट 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट घेतं. करेक्ट आता तुम्ही जाण्याच्या 4 दिवसा अगोदर जर जॉब सोडलेला असेल तर काउन्सिलेटला किंवा आम्हाला ते कळणार नाही. कळणार नाही. आणि तुम्ही जर मन केलं असेल की बाबा मी इथनं जॉब सोडलाय, मी आता त्या देशात जाऊन तिथे स्थायिक होणार आहे, सो तुमचा एम्प्लॉयर तुम्हाला लिव्ह लेटर देणार नाही. करेक्ट प्रश्न नाही. तर त्याच्यावरनं ते कळतं की तुम्ही त्या ठिकाणी कामाला नाहीये, तुम्ही तिथनं काम सोडलेलं आहे. सो प्रत्येक डॉक्युमेंटच्या मागे खूप लॉजिकल आणि टेक्निकल ऍक्च्युली आस्पेक्ट्स असतात प्रश्नच नाही. जे समजून घेणं खूप गरजेचं आहे की बाबा लिव्ह लेटर का पाहिजे, हे मी का देऊ असं नाही पाहिजे. काउन्सिलेट काय मागतात त्याचं Correct. मागचं कारण हे आहे की Correct. तुमची कंटिन्युएशन जी आहे एम्प्लॉयमेंटची ती त्याच्यातनं प्रूव्ह होते. हे आम्ही तुम्हाला सांगतो कारण हे तुमचं ऍप्लिकेशन एनहान्स करण्यासाठी आम्ही ते देतोय की काउन्सिलेटला की बाबा हा माणूस परत येऊन त्याच कंपनीत करणार आहे, म्हणजे ही इज सेटल, ही इज हॅपी, ही इज सॅटिस्फाईड विथ हिज जॉब. करेक्ट 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 सेकंड थिंग लोक म्हणतात की 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट कशाला पाहिजे तुम्हाला. आज माझ्या अकाउंटला 10 लाख रुपये आहे, मी पैसे खर्च करतोय आणि खर्च करण्यासाठी माझ्याकडे सफिशियंट फंड्स आहे म्हणून मी दाखवलंय. बट असं नसतं. कारण एक तर महत्वाची गोष्ट म्हणजे सर काय माहिती का, आपल्या इंडियन लोकांकडे लॉजिक खूप आहे, जास्त आणि जुगाड खूप आहेत. सो हळूहळू हे काय आलं सर, ह्या ज्या सगळे प्रोसिजर्स ज्या टाइम टू टाइम काउन्सिलरने चेंज केल्या त्याच्या मागची कारणं काय आहेत की आपल्याच लोकांनी त्यांना शिकवलं बरोबर की आम्ही हे पण करू शकतो, आम्ही ते पण करू शकतो. बरोबर. साधारण आता जसं आपण बोललो की बाबा तुम्हाला जर फिरायला जायचं असेल तर 5 लाख खर्च असेल तर साधारण आपल्याला 7 ते 8 लाख रुपये अवेलेबल दाखवायला पाहिजेत अकाउंटला. बरोबर मग बऱ्याचशा लोकांनी कसं करायला सुरुवात केली की बाबा बॅलन्स दाखवायचा आहे, भावाकडनं 2 लाख घेतले, बायकोकडनं 1 लाख घेतलं, मित्राकडनं 2 लाख घेतले, असे पैसे गोळा करून आणि ते अकाउंटला जमा केले आणि काउन्सिलरला दाखवलं की माझ्याकडे 10 लाख रुपये आणि मी जाऊ शकतो म्हणून, म्हणजे मी खर्च करू शकतो. बट इनफॅक्ट काय होतं ना की ते पैसे तुमचे नाहीच आहेत, त्यामुळे ते तुम्ही खोटं काहीतरी तिथे सादर करताय. त्यामुळे मग काउन्सिलर्सने हळूहळू काय केलं की बाबा मला 6 महिन्याचं स्टेटमेंट द्या तुम्ही. सो त्या 6 महिन्याचं स्टेटमेंट घेण्याचं मागचं मेजर कारण काय असतं ना की तुमचं 6 महिन्याचे बँकेचे ट्रान्झॅक्शन्स, तुमचा इनफ्लो काय आहे, आउटफ्लो काय आहे, तुमची सॅलरी किती येते, तुमचा त्यातनं मंथली खर्च किती होतोय, EMI किती जातोय आणि ऍट द एंड ऑफ द मंथ दर महिन्याला तुमच्या अकाउंटला शिल्लक किती राहतात, तुमचे सेव्हिंग्स किती होत आहेत, त्याच्यावरनं ते ॲव्हरेज काढतात आणि तुमचा पॅटर्न स्टडी करतात इन्कम एक्सपेन्सेस. आणि मेजर त्याचं कारण 6 महिन्याचं स्टेटमेंट घ्यायचं ते असतं. बरोबर. आणि एक फ्लो दिसतो आणि वाटतं हे पण दिसतं ना, ॲव्हरेज क्वार्टरली बॅलन्स किती आहे, दर महिन्याला तुमचं मिनिमम बॅलन्स किती असतो अकाउंटला, तुमच्याकडे शिल्लक किती असतात, ह्या सगळ्या गोष्टींवरनं मग त्यांना ठरवता येतं की तुम्हाला ते कन्सिडर करायचं की नाही करायचं. करेक्ट. आणि मला वाटतं मी ह्याच्यावर तुम्ही आता तो विषय काढलात, तुमचा खर्च किती आहे. मी असं ऐकलं की काही कॉन्सुलेट ते विजा फॉर्म मध्ये विचारतात की तुमचा मंथली खर्च किती आहे, तुमच्यावर डिपेंडंट किती लोक आहेत, ते हेच एस्टिमेट करायला की तुम्ही केपेबल आहात का. त्याचं मागचं त्यांचं कारण की बाबा तुम्ही जर इथे सेटल असाल, तुमच्या फॅमिलीसाठी जर तुम्ही सफिशियंटली अर्न करत असाल तर तुम्ही त्यांच्या देशात जाऊन स्थायिक होणार. त्यांना 2च गोष्टीच्या भीती असतात की तुम्ही जर आमच्या देशात आला तर तुम्ही तुमच्या देशात परत जाल खात्री लागते आणि तुम्ही आमच्यावर जबाबदारी म्हणून राहणार नाही, आमच्यावर लोड आणू नका. करेक्ट करेक्ट. आमचा देश बघा छान आहे, परत तुमच्या देशात जाल ही त्यांना खात्री लागते. राईट 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 राईट. तर विकासजी, आपण डॉक्युमेंट्स बद्दल बऱ्यापैकी चांगलं बोललो की, आणि बेसिकली वाटतं याच्यात की तुम्ही जे खरं आहे ते सांगणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर खोटं काही दाखवायचं नाही. आणि हेतून पुढे आता महत्वाचा विषय दुसरा असा आहे की
व्हिसा म्हणलं की नॉर्मली लोकांच्या डोक्यात एक तो शेंगेन युरोपियन व्हिसा खूप अवघड आहे असं वाटतं किंवा मिळायला अवघड आहे, प्रोसेस खूप क्लिष्ट आहे त्याची. US आणि UK हे 3 प्रकारचे व्हिसा खरंच अवघड आहेत का तुम्ही म्हटलं तर डॉक्युमेंटेशन केल्यावर एवढं होत नाही अवघड? सर ॲक्च्युली जर बघायला गेलं ना, कुठलाच व्हिसा हा अवघड नाही आहे. बरं. त्याचं मागचं कारण कसं माहिती आहे का, की जर तुमचं इंटेन्शन, तुमचं पर्पज आणि हे सगळं जर क्लिअर आणि ॲज पर सिंक्रोनायझेशन जर असेल, करेक्ट, तर काउन्सिलेटला, व्हिसा ऑफिसरला किंवा त्या पर्टिक्युलर देशाला तुम्हाला व्हिसा देण्यात काही हरकत नाही आहे. ओके. प्रॉब्लेम आपल्याकडे साधारण काय होतो ना सर, की आपल्याला असं वाटतं की बाबा मला व्हिसा देत नाही म्हणजे काउन्सिलरची काहीतरी चुकी आहे. बरोबर, मला कशी देत नाहीत, मला का देत नाही, बट तुम्ही त्यांच्या क्रायटेरियात बसत नाही म्हणून ते तुम्हाला व्हिसा देऊ शकत नाही. आपण हा विचार करत नाही की बाबा ठीक आहे, माझी फायनान्शियल तेवढी आत्ता कॅपॅसिटी नाही आहे की मी तेवढा खर्च करून त्या देशात जाऊ शकतो. तर ह्या गोष्टींमुळे तो मेजरली एक गैरसमज लोकांमध्ये काय क्रिएट झाला आहे की नाही हे व्हिसा खूप टफ आहे. आणि मोस्ट ऑफ द टाइम काय होतं ना सर, की छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण छोट्या छोट्या चुका करतो. ऍप्लिकेशन फॉर्म भरताना, तिथे माहिती देताना आपण बऱ्याचशा गोष्टींना आपण इग्नोर करतो की ह्याची काय गरज आहे, हे कशाला दाखवावं, किंवा हे सांगितलं तर परत मला अजून 4 प्रश्न विचारेल काउन्सिलर किंवा अजून 4 डॉक्युमेंट मागेल काउन्सिलर. तो त्या भीतीपोटी काय करतात मोस्ट ऑफ द टाइम ऍप्लिकंट, की त्या गोष्टी लपवतात किंवा दाखवत नाही. आपलं काम डॉक्युमेंटेशन कमी करण्याच्या हिशोबाने ते शॉर्टकट मध्ये बेसिकली ऍप्लिकेशन करण्याचा प्रयत्न करतात आणि मग तिथे ऍक्च्युली जो प्रॉब्लेम होतो आणि तिथे व्हिसा रिजेक्शनचे चान्सेस हे वाढतात. अदरवाईज जर सर तुम्ही आताच्या सिच्युएशनमध्ये बघायला गेलं ना, तर युरोपियन कंट्री म्हणा, US म्हणा किंवा इव्हन कॅनडा म्हणा, यांना ऍक्च्युली टुरिझमची खूप गरज आहे. त्यांना ऍक्च्युली त्यातनं खूप रेव्हेन्यू मिळतो. बरोबर. सो ते हे कधीच इच्छुक नसतात की बाबा आमच्याकडे टुरिस्ट नाही यावे. आणि त्यातल्या त्यात जर अजून आपण बघितलं ना सर, ओव्हरऑल जर आपण इंडस्ट्रीचा किंवा एक ट्रॅव्हल कम्युनिटीचा जर आपण स्टडी केला ना, जेवढे पैसे एक इंडियन ट्रॅव्हलर खर्च करतो ना जगात, तेवढे कुठल्याच कंट्रीचा नागरिक खर्च करत नाही. अच्छा. हो. कारण जी लोक साधारण पॅकेज करतात त्या लोकांशी जर आपण बोललो ना, तर आपल्या इंडियन माणसाची मेंटॅलिटी, सायकोलॉजी काय असते, बाहेरच्या देशात गेल्यानंतर त्याला 5 स्टार हॉटेल पाहिजे, त्याला स्विमिंग पूल पाहिजे, त्याला जकुजी पाहिजे, त्याला जिम पाहिजे. तो इथे असल्यावर कधी जिमला जात नाही, पण त्याला हॉटेलला जिम पाहिजे असतं. त्याला स्विमिंग येत नाही, पण त्याला स्विमिंग पूल पाहिजे असतं. कारण आपल्या इथल्या ट्रॅव्हलर्सचं कन्सेप्ट काय असतं की त्याला 8 ते 10 दिवसात तो सगळा देश फिरायचा असतो आणि त्याच्याकडे आहे तेवढे सगळे पैसे त्याला ते 8 दिवसात खर्च करायचे असतात. त्याचं उलट जर आपण युरोपियन ट्रॅव्हलर्सला जर बघितलं तर ते जेवढं इंडियन टुरिस्ट जेवढा 8 दिवसात खर्च करतात तेवढं ते साधारण 6 महिन्यात खर्च करतात. जर युरोपियन टुरिस्ट इंडियात आला तर तो 6-6 महिने 3-3 महिने राहतो आणि तो नॉर्मल कंडिशन्स मध्ये राहतो, तो होमस्टे मध्ये राहतो, तो लॉज मध्ये राहतो, तो नॉन AC ट्रेन मध्ये ट्रॅव्हल करतो, 2 व्हीलर भाड्याने घेऊन फिरतो. एक्झॅक्टली. कारण त्याला ती लक्झरी नको असते, कारण त्याला लॉंग ड्युरेशन स्टे करायचा आहे. बट ऑन अदर हँड इंडियन टुरिस्ट हा शॉर्ट टर्म मध्ये मॅक्सिमम स्पेंड करतो आणि त्याच्यामुळे काय होतं ना सर, की मॅक्सिमम इंडियन्स कॅन व्हिजिट देअर कंट्री. त्यामुळे त्यांचा तो रेव्हेन्यूचा खूप मोठा सोर्स आहे. त्यामुळे ती लोक इंडियन्सला कधीच नाही म्हणत नाही. राईट. डॉक्युमेंटेशन आणि इंटेन्शन गरजेचं. राईट. ते त्याकरता डॉक्युमेंट पण तुमचं दिसतं इंटेन्शन. तुम्ही जर डॉक्युमेंट परफेक्ट त्यांच्या यादीप्रमाणे जोडले, तुम्ही म्हणा मी हे का देऊ, मी ते का देऊ, असं न करता. कारण बऱ्याच लोकांना वाटतं की बाबा हे याची काय गरज आहे. पण ज्यावेळेस डॉक्युमेंटची लिस्ट कुठलेही काउन्सिलेट तयार करतं त्याच्या मागची त्यांची काहीतरी कारणं असतात. त्याच्या मागचं त्यांचं इंटेन्शन असतं की बाबा हे एक बेसिक क्रायटेरिया आहे की बाबा ज्याचा इन्कम टॅक्स असेल म्हणजे तो व्यक्ती त्याच्या गव्हर्नमेंटशी सुद्धा लायबल आहे. तो त्याच्या गव्हर्नमेंटला चीट करत नाहीये, तो त्याच्या गव्हर्नमेंटला सपोर्ट करतोय, तो जे अर्न करतोय त्याच्यावर तो टॅक्सेस पे करतोय. ही मेंटॅलिटी त्या माणसाची आहे का, म्हणजे तो त्याच्या देशाशी सुद्धा ऍटलिस्ट तेवढं ऑनेस्ट आहे का. करेक्ट. तर ह्याच्यातनं तुमचं बिहेवियर कळतं
की जर तो उद्या आमच्या देशात आला तर मग तो आमच्या देशाच्या लोकांशी पण तेवढं ऑनेस्ट राहील का. करेक्ट. हे खूप डीप थॉट प्रोसेस असतात सर, ते आपण विचार पण करू शकत नाही. राईट 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 राईट. आणि यातल्या जर आपण जसं आता फायनान्शियलचं जसं आपण बोललो तर आपण एक सॅलरीड पर्सनच्या बाबतीत आपण बोललो. मग आता जसं तुमचा एक प्रश्न होता की बाबा यंगस्टर असतील किंवा रिटायर्ड सिनियर सिटीजन्स वगैरे असतील, सो प्रत्येकाचं एक इन्कमचं आणि एज फॅक्टर सुद्धा इन्कमवर मॅटर करतं. जसं आता मी बोललो किंवा 20, 25, 30 वर्षाचे असतील तर त्यांचं ऍक्च्युली इन्कम लो असेल तर ते कन्सिडर होत नाही. पण एखादं कपल ओल्ड एज असेल किंवा रिटायर्ड असेल, त्यांना मे बी पेन्शन मिळत असेल किंवा मे बी पेन्शन पण मिळत नसेल, त्यांचे ITR सुद्धा नसतील, पण त्यांच्या केसमध्ये ह्या गोष्टी ऍक्च्युली निग्लेक्ट केल्या जातात इन द सेन्स त्या गोष्टी बाय डिफॉल्ट ॲझ्युम केल्या जातात की बाबा ह्या माणसाने असं आयुष्यात 30, 35, 40 वर्ष काम केलंय. ते काम केल्यानंतर त्या माणसाने एक सर्टन अमाऊंट ही सेव्ह केलेली आहे, त्याच्याकडे तेवढे पैसे आहेत की त्यातनं तो जग फिरू शकतो. सो दॅट थॉट प्रोसेस लॉजिकल आणि प्रॅक्टिकल विजा ऑफिसर विचार करतो. 30 वर्षाचा मुलगा जर म्हणला की बाबा मला 50,000 रुपये इन्कम आहे आणि मला सिंगापूरला फिरायला जायचंय, सो ते कन्सिडर करेल कारण त्याच्याकडे सेव्हिंग्ज नाहीये. पण ती एक 70 वर्षाची 60 वर्षाची व्यक्ती रिटायर झाल्यानंतर जर म्हणले की बाबा मला US ला फिरायला जायचंय, तरी ते कन्सिडर केलं जातं कारण त्याने ते 30 वर्षात तेवढे पैसे कमवून आणि जमवून ठेवलेले असतात. हा बेसिक फरक तिथे असतो आणि लोक ते समजून घेत नाही. राईट 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 राईट. विकासजी, तुम्ही आता छान प्रकाश टाकला की हे विजा ऍक्च्युली अवघड नाही आहेत. युरोप असेल तर तुम्ही डॉक्युमेंट परफेक्ट करा, विजा मिळायचा चान्स बऱ्यापैकी चांगला असतो. दुसरा कॅटेगरी तुम्ही अगदी सुरुवातीला बोललात, एक तुम्ही स्टॅम्प विजा म्हणलात, तुम्ही एक ई विजा म्हणलात. येस. तर ई विजा काय सोपे आहेत का काय, म्हणजे ते असे का सुरू केलेत पहिले त्याने? सर, ई विजा म्हणजे जसं आपण बोललो की आता जसं डिजिटलायझेशन होत चाललंय त्या हिशोबाने त्यांनी ऍक्च्युली इलेक्ट्रॉनिक्स विजास इंट्रोड्यूस केले. त्याच्या मागची बेसिकली 2 ते 3 कारणं अशी आहेत की ज्या मोस्टली छोट्या कंट्रीज आहेत, ठीक आहे. ऍक्च्युली विजा प्रोसेसिंगचा पार्ट जर आपण इन डिटेल बघितला तर काय होतं ना की कुठल्याही कंट्रीला जर विजा प्रोसेसिंग असेल, सो त्याला त्या पर्टिक्युलर देशात त्याचं राजदूत ऑफिस उघडायला लागतं, अँबॅसेडर्स ऑफिस, एम्बेसी उघडायला लागते. सो आता भारतासारखा देश जर आपण विचार केला तर तो काश्मीरपासून कन्याकुमारी आणि गुजरातपासून आसाम मेघालयापर्यंत जर आपण विचार केला तर खूप वाईडली स्प्रेड आहे. सो त्या केसमध्ये लहान ज्या कंट्रीज आहेत, जसं आता आपण समजा नेपाळ, भूटान किंवा CIS कंट्री किंवा साऊथ ईस्ट एशियन कंट्री किंवा गल्फ कंट्रीज जर आपण विचार केला, सो त्यांना जिओग्राफिकली इंडियात 10 ठिकाणी काउन्सिलेट किंवा एम्बेसीज उघडणं शक्य नसतं. कारण त्याच्या मागची प्रोसिजर, त्याचा मागचा खर्च, त्याच्या मागचे प्रोटोकॉल्स हे खूप क्लिष्टदायक असतात. त्यामुळे ह्या छोट्या कंट्री ते अफोर्ड करू शकत नाही, तेवढा स्टाफ एंगेज करणं, ह्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही. आणि त्यांची बेसिकली विजाची प्रोसेस जी आहे ती एवढी कॉम्प्लिकेटेड आणि क्लिष्ट नसते. त्यांना जनरली कसं आहे की बाबा इट इज जस्ट अन फॉर्मॅलिटी म्हणून, फक्त ती प्रोसेस आहे म्हणून ते करायचा तो एक भाग आहे म्हणून ते त्यांना करायचं आहे. सो त्यामुळे त्याच्यावर विचार करून मोस्ट ऑफ द ह्या कंट्रीजने काय केलं की बाबा त्या पर्टिक्युलर देशात आपलं काउन्सिलेट किंवा एम्बेसी उघडण्यापेक्षा आपण एक सेंट्रलाइज प्रोसेसने आपल्याच कंट्रीतनं आपण ई विजा प्रोसेसिंग चालू करावं. त्याच्यात त्यांनी कसं केलं की बाबा एक वेबसाईट त्यांनी ओपन केल्या मोस्ट ऑफ द कंट्रीजने ई विजासाठी. डॉक्युमेंटेशन प्रोसिजर तशीच ठेवली, फक्त फिजिकल डॉक्युमेंट आणि फिजिकल पासपोर्ट सबमिट करण्याऐवजी ते सगळं आपल्याला त्यांच्या वेबसाईटला अपलोड करायचं. जी काही त्यांची विजा फी वगैरे असते ती ऑनलाईन पे करायची. मग काय होतं की एक काइंड ऑफ कॉल सेंटर प्रकारे किंवा बॅक ऑफिस प्रोसेसिंग युनिट प्रमाणे ते ऍप्लिकेशन बॅक ऑफिसला प्रोसेसिंगला जातात आणि त्या हिशोबाने तुमचे विजा अप्रूव्ह होतात आणि ते इलेक्ट्रॉनिकली पेपर फॉर्मॅटमध्ये आपल्याला ईमेलवर किंवा आपल्या लॉगिन मध्ये ते अपलोड होतात. आणि त्याची आपण हार्ड कॉपी प्रिंट आउट करून आणि मग त्याच्यावर आपण ट्रॅव्हल करू शकतो. त्या केसेसमध्ये स्टिकर लावले जात नाहीत पासपोर्टवर. त्याच्या मागचा अजून एक म्हणजे इको फ्रेंडली जर आपण विचार केला तर हल्ली काय होतं की जी लोक खूप ट्रॅव्हल करतात, खूप फ्रिक्वेंटली ट्रॅव्हल करतात, सो काय होतं की पासपोर्टला एकतर स्टिकर लावल्यामुळे पासपोर्टचं पेज ऑक्युपाय होतं,
परत इमिग्रेशनचे एंट्री एक्झिटचे स्टॅम्प त्याच्यामुळे पेजेस त्यांचे संपतात. युटिलाइज होतात. हा. त्यामुळे बऱ्याच लोकांचे 2-3 वर्षात सुद्धा पासपोर्ट फुल होतात आणि परत त्यांना नवीन पासपोर्ट घ्यायला लागतात. सो ते पासपोर्टवरचे पेजेस सुद्धा त्या कारणाने बेसिकली इलेक्ट्रॉनिक व्हिसामुळे वाचतात. सो तो पण एक त्याचं मागचं कारण आहे. प्लस काय होतं की मध्यंतरी बऱ्याचशा आपण अशा घटना पण बघितलेल्या आहेत की स्टिकर विजा बेसिकली काय होतंय की जसं आपण फेक करन्सी होतात त्या हिशोबाने फेक विजास पण लोकांनी अरे बापरे. केलेत. अरे बापरे. हा म्हणजे बऱ्याचशा एजन्सीज म्हणा किंवा बरेचशी लोक जी आहेत त्यांनी फेक विजा केलेत आणि ते फेक विजाचे स्टिकर लावून लोकांना सांगितलं की तुमचा विजा झालाय आणि तुम्ही जा. पण त्या केसेसमध्ये काउन्सिलेटकडे पण त्याचं ॲक्च्युली फिजिकल व्हेरिफिकेशनला त्यांच्याकडे पण सिस्टीम तेवढ्या डेव्हलप नसल्यामुळे बऱ्याचदा ते पॅसेंजर निघून जायचे फेक विजावर त्या कंट्रीच्या इमिग्रेशनमधनं. त्यामुळे त्यांनी डिजिटलायझेशनमध्ये हे केलं की बाबा सिस्टममध्ये तुमचा पासपोर्ट नंबर टाकला तर त्यांना बाकी काही करायची गरज पडत नाही. त्यांना दिसतं की विजा इश्यू झालाय नाही झालाय, किती व्हॅलिडिटी आहे, कधी झालाय, काय डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केले, ते सगळं विजा ऑफिसर इमिग्रेशन ऑफिसरला पोर्ट ऑफ एंट्रीला ते दिसतं. सो त्याला तो विजा ओरिजिनल आहे की फेक आहे हे त्यांना त्यांच्या सिस्टीममध्ये इमिजिएटली रिट्रीव्ह करता येतं. कारण ते इलेक्ट्रॉनिकली विजा इश्यू झाल्यामुळे. सो त्याचं मागचं एक कारण ते पण आहे की हळूहळू इलेक्ट्रॉनिक विजाकडे कल हा वाढत चाललाय प्रत्येक काउन्सिलेटचा. सेकंड थिंग परत काय होतं की जे आपण फिजिकल डॉक्युमेंट सबमिट करतो काउन्सिलेटला त्याचे रेकॉर्ड्स काउन्सिलेटला फिजिकली ठेवायला लागतात. त्यालाही खर्च आहे. त्याला 2-5 वर्ष ते रेकॉर्ड मेंटेन करणं, फिजिकली रेकॉर्ड रूम मेंटेन करणं, स्टाफ मेंटेन करणं, परत गरज पडल्यावर ती फाईल काढणं हे खूप किचकट काम आहे. बॅक ऑफिस आपण बघत नाही पण त्यांना ती प्रोसेस आहे. कारण शेवटी काय होतं की विजा जरी तुम्ही अप्रूव्ह केला सो अप्रूव्ह करणारी अथॉरिटी ही फुल अँड फायनल नसते सर. त्यांचे सुद्धा इंटरनल ऑडिट्स होतात काउन्सिलेटचे आणि काउन्सिलर जनरलचे यांचे सुद्धा इंटरनल ऑडिट्स होतात. समजा तुम्ही ह्या महिन्यात 1000 विजा जर तुम्ही अप्रूव्ह केले सो मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स त्या पर्टिक्युलर देशाचं जे विदेश मंत्रालय असतं ते त्यांच्याकडनं रॅन्डम केसेस मागवतं, त्या फाईल्स मागवतात की हे 100 ॲप्लिकेशन तुम्ही प्रोसेस केलेत, हे 10 ॲप्लिकेशन तुम्ही मिनिस्ट्रीला सबमिट करा आणि ते आम्ही चेक करू तुम्ही सगळं डॉक्युमेंटेशन घेतलंय का, तुम्ही ते विजा प्रॉपर पद्धतीने इश्यू केले का, तुम्ही सगळे प्रोटोकॉल सगळ्या गाईडलाईन्स फॉलो केलेल्या आहेत का. कारण असं येऊ शकतं की एखादा विजा ऑफिसर काही जर चुकीचं करत असेल किंवा चुकीच्या पद्धतीने विजा इश्यू करत असेल सो त्यांच्यावर सुद्धा वॉच करण्यासाठी मिनिस्ट्री ऑडिट करतं. त्यामुळे त्यांना ते रेकॉर्ड ठेवणं मॅन्डेटरी. कधी मिनिस्ट्री कुठलंही ऍप्लिकेशन मागवू शकते ऑडिटसाठी. कारण जर त्यांना अथॉरिटी जर इन्क्वायरी नसेल करणारी तर मग तिथे गैरप्रकार हे वाढत जातात. कारण त्याला माहिती आहे की मला चेक कोणीच करणार नाहीये की मी विजा कोणाला दिला, का दिला, कुठल्या बेसिसवर दिला. मग लाचखोरी आणि घुसखोरी वाढत जाणार की बाबा ठीक आहे तुम्ही करा, मी देतो तुम्हाला काहीतरी. आय थिंक तुमचा मुद्दा आहे म्हणूनच मला वाटतं जे स्टिकर विजा आहेत ते बरेचसे खूप महाग आहेत आणि ई विजा त्या अनुषंगाने खूप स्वस्त आहेत तसं बघायला गेलं तर. कम्पेअर्ड टू स्टिकर विजा नाही ऍक्च्युली महाग स्वस्त हा ऍक्च्युली विजाला क्रायटेरिया ऍप्लिकेबल नाही. म्हणजे फरक तो एक मोठा आहे. मला वाटतं ई विजा जनरली सगळे स्वस्त आहेत. जनरली ऍक्च्युली कसं की त्याचं मागचं ऍक्च्युली त्यांचं जे ओव्हरहेड्स आहेत बेसिकली ते कमी आहे. पण ऍक्च्युली तो बेसिकली विजाची कॉस्टिंग किंवा विजाचा जो काही खर्च आहे तो पर्टिक्युलर त्या 2 देशांमधलं जे काही राजनैतिक संबंध आहेत त्याच्यावर अवलंबून असतं. कारण आता बऱ्याचशा कंट्रीज अशा आहेत की बाबा ज्यांचे ऍक्च्युली भारतासोबत खूप चांगले संबंध आहेत. सो त्यांना ऍक्च्युली त्या कंट्रीने विजा ॲज अन ग्रॅटिस म्हणून दिलं की त्यांच्या नागरिकांकडनं ते विजा फी घेत नाही. आता नेपाळ झाला, भूटान झाला, इव्हन श्रीलंका झालं किंवा आता आपण जर साऊथ आफ्रिकेचा जरी विचार केला सो साऊथ आफ्रिका काउन्सिलेट ऑफिशियली विजा फी त्यांची नाहीये. फक्त जे काही प्रोसेसिंग युनिट आहे VFS सारखं त्यांचा जो काही सर्व्हिस चार्ज आहे फक्त तो पे करायला लागतो. साऊथ आफ्रिकन काउन्सिलेट विजा फी घेत नाही कारण साऊथ आफ्रिका आणि इंडिया यांचे संबंध खूप वेगळ्या प्रकारचे आहेत त्यामुळे ते त्यांचं अंडरस्टँडिंग आहे. सो अशा बऱ्याच कंट्रींसोबत ते रिलेशन तुमचे कसे आहेत ना. आता त्यातल्या तर जर आपण बघायला गेलो सर टर्की
आत्ताच्या डेटला सगळ्यात महाग विजा हा टर्कीचा आहे. साधारण 22,000 रुपये खर्च येतो विजाला. बापरे. कारण टर्की गव्हर्नमेंट आणि इंडियन गव्हर्नमेंटचे रिलेशन वेगळ्या लेवलचे. सो प्रत्येक आणि आफ्रिकन कंट्रीमध्ये आपण जसं आता साऊथ आफ्रिकेचं बोललो, पण तेच ऍक्च्युली कसं आहे की नायजेरिया वगैरे ज्या कंट्रीज आहेत, घाना म्हणा, नायजेरिया म्हणा, सो नायजेरियाचा विजा आज जर आपण इंडियन्स करायला गेलो तर त्याला साधारण 42,000 रुपये खर्च आहे. अरे बापरे. कंट्री तशी बघायला गेली तर खूप छोटी आहे. तिथे जाणारा इंडियन क्राऊड पण खूप कमी आहे, कारण तिथे टुरिझम किंवा बिझनेस असं खूप नाही आहे. बट त्यांचा मे बी अ सोर्स ऑफ इन्कम आहे तो. सो करेक्ट, गॉट इट. पॉईंट तुमचा खूप व्हॅलिड आहे, खूप व्हॅलिड आहे, खूप व्हॅलिड आहे. आणि ई विजाच्या कॉस्टिंग बद्दल जर आपण बोलतोय तर बेसिकली काय होतं की एक ई विजा द्यायचं मागचं कारण म्हणजे ही फक्त फॉर्मॅलिटी आहे आणि ते फक्त नॉमिनल जो त्यांचा प्रोसेसिंग खर्च आहे तेवढा फक्त तो युनिट चालवण्याचा तो खर्च फक्त ते घेतात. राईट. कारण त्यांचं मेन इंटेन्शन आहे की इंडियन टुरिस्टने यावं आणि जास्त पैसे खर्च करावे रादर दॅन विजा फीवर खर्च करण्यापेक्षा. करेक्ट, परफेक्ट, परफेक्ट. लॉजिकल आहे, थिंकिंग लॉजिकल आहे. परफेक्ट, परफेक्ट. ई विजा बेसिकली तो आहे. आणि ई विजाला मेजरली पण एक थोडंसं म्हणजे जसे ई विजाचे आपण प्लस पॉईंट्स बघितले किंवा जमेच्या बाजू बघितल्या, तसेच बऱ्याच केसेसमध्ये ऍक्च्युली त्याच्या काही निगेटिव्ह गोष्टी पण आहेत. जसं साधारण काय होतं की ई विजाला बाकी सगळ्या गोष्टींमध्ये तो प्रोसेसिंगला फास्ट होतो, डॉक्युमेंटेशन कमीत कमी असतात, सगळं ऑनलाईन प्रोसेसिंग होतं. आपल्या कन्व्हिनियन्स प्रमाणे ऍक्च्युली आपण पाहिजे तेव्हा आपण विजा अप्लाय करू शकतो, शनिवारी, रविवारी, रात्री 12 वाजता, पहाटे 4 वाजता, कारण त्याला लिमिटेशन्स नाहीये. स्टॅम्प विजाला कसं की एक पर्टिक्युलर दिवशी पर्टिक्युलर ठिकाणी आपल्याला ते जाऊन अप्लाय करायला लागतं. ई विजाला तो भाग नाहीये. सो पण बऱ्याचदा काय होतं की ई विजाला फेस नाहीये बॅकएंडला. ते आत्ता बऱ्याचशा कंट्रीज जर आपण बघायला गेलो तर त्यांनी ऑटोमेटेड प्रोसेस डेव्हलप केली. जसं आता आपण UAE वगैरेचे जर विजा बघितले, सो बेसिकली काय होतं की आपण जो पासपोर्ट अपलोड करतो तो पासपोर्ट बेसिकली आपला मशीन रिडेबल पासपोर्ट असतो. सो त्यांनी असे सॉफ्टवेअर डेव्हलप केले आहेत की बाबा त्या पासपोर्टवरनं ते सगळं तुमचा डेटा मशीन ऑटोमॅटिकली रीड करतं. तुमची ट्रॅव्हल हिस्ट्री, तुमचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिमार्क, ह्या सगळ्या गोष्टी सिस्टीम स्वतः अनालिसिस करतं आणि त्या बेसिसवर सिस्टीम स्वतः तुमचा विजा अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करतो. त्यात मॅन्युअल इंटरफेस खूप कमी झाला ई विजा प्रोसेसिंग मध्ये. त्यामुळे ते फास्टर विजा येतात. म्हणजे बऱ्याचदा आम्ही बघितलंय की दुबई विजा 2 तासात पण येतो. त्याचं रिझन काय आहे की तिथे मॅन्युअल ऑथोरायझेशन किंवा अप्रुव्हल जे आहे ते नाही आहे. मॅक्सिमम विजा हे ऑटो मोडवर अप्रूव्ह होतात सिस्टीमकडनं. त्यांना जे बेसिकली क्रायटेरिया दिले सिस्टीमला सॉफ्टवेअर डेव्हलप करताना, जर तो सिस्टीम कुठे अडकली त्याला बेसिकली वेगवेगळे फेजेस असतात. एका फेजमध्ये जर तो अडकला सिस्टीम, मग सिस्टीम त्याच्यावर काम करत नाही, मग ते बॅकएंडला बॅक ऑफिसमध्ये ते फ्लॅग होतं की ह्या ऍप्लिकेशनला फिजिकल किंवा मॅन्युअल असिस्टन्सची गरज आहे. की एखाद्या टेररिस्ट सोबत तुमचं नाव मॅच होत असेल, एखाद्या टेररिस्ट सोबत तुमचा फोटो मॅच होत असेल, किंवा आधीचं तुमचं एखादा ओव्हरस्टेचा रिमार्क दिसत असेल, किंवा अशा काही समजा गोष्टी सिस्टीमला आढळल्या तर तो निर्णय घेत नाही. मग तो निर्णय घेण्यासाठी ते मॅन्युअल प्रोसेसिंग मध्ये जातं. त्या केसमध्ये मग विजा यायला डिले होतात. राईट 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 राईट. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. सो ई विजाला बेसिकली तो एक आहे. करेक्ट करेक्ट. सेकंड थिंग, जसं आपण बोललो की ई विजाला फेस नसल्यामुळे जर विजा वेळेत नाही आला तर तिथे आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो, कारण तिथे कॉन्टॅक्ट करायला कोणी नाहीये. बऱ्याचदा ई विजा अप्लाय करताना काय होतं की ते आपल्याला स्वतःला सगळ्या गोष्टी करायला लागतात. फॉर्म भरणं, पासपोर्ट नंबर टाकणं, नाव टाकणं, डेट ऑफ बर्थ टाकणं. जनरली ऍप्लिकंट जर स्वतः करत असेल तर त्याला त्या गोष्टींची सवय नसते. त्याच्याकडनं छोट्या मोठ्या चुका होतात. मेलचं फिमेल होणं, डेट ऑफ बर्थ चुकणं, पासपोर्ट नंबर चुकणं, नावाचं स्पेलिंग चुकणं होऊ शकतं. ह्या केसेसमध्ये काय होतं की ई विजाचा मेजर ड्रॉबॅक काय की त्याच्यात करेक्शन किंवा चेंजेस करता येत नाही. खूप अवघड आहे, कारण फेसलेस आहे सगळं. हा, तिथे कुणाला कॉन्टॅक्ट करता येत नाही. सो हे बेसिकली ई विजाचे थोडेसे आपण ड्रॉबॅक म्हणू शकतो. एक्झॅक्टली एक्झॅक्टली एक्झॅक्टली. सो विजा अप्लाय करताना मग लोकांनी इधर काळजीपूर्वक करावे, किंवा मी तर ऍक्च्युली सजेस्ट करेन की जे त्या क्षेत्रातले प्रोफेशनल आणि तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याकडनं ते करून घ्यावेत. बरोबर.
नक्कीच, त्यामुळे नक्कीच. त्यांच्याकडनं चुका होणार नाही असं नाहीये, पण कमीत कमी चुका होऊ शकतात किंवा चूक झाली तरी त्यांच्याकडे सोर्सेस आणि रिसोर्सेस असतात ते रेक्टिफाय करून घेण्यासाठी. एक्झॅक्टली परफेक्टली सेड. तर मंडळी, तुम्ही बघितलं असेल, व्हिसा हा खूप मोठा विषय आहे आणि एक छोट्या पॉडकास्टमध्ये सगळे विषय हाताळणं खूप अवघड आहे. आम्ही बरोबर विकारजींना बोलवणार आहे बाकी विषयांवर सुद्धा बोलायला, व्हिसामधल्या बाकी विषयांवर बोलायला. पण तुम्हाला एक नक्की कळलं असेल या पॉडकास्टमधनं की व्हिसा ॲक्च्युली खूप अवघड नाही आहे. तुम्ही जसं नीट प्रोसेस केलीत, तुम्ही जर एका चांगल्या ट्रॅव्हल कन्सल्टंटची मदत घेतलीत, कुठलाही व्हिसा असो, मग तो व्हिसा असो, काय युरोपचा असो, US असो, UK असो, तर तुम्ही एका चांगल्या ट्रॅव्हल कन्सल्टंटची मदत घेणं, विकासजींसारख्या ट्रॅव्हल कन्सल्टंटची मदत घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमची प्रोसेस सिमलेस होते आणि तुम्ही कुठे अडकलात, कुठे काही प्रॉब्लेम आला तर ते म्हणल्याप्रमाणे ते लोक तुम्हाला मदत करू शकतात हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आणि तुमचा व्हिसा तुम्हाला सुखकरपणे प्रोसेस होण्याकरता. राईट. तर तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील व्हिसाबद्दल तर ते आम्हाला पाठवा. विकासजींचे नंबर खाली स्क्रोल होत आहेत, तुम्ही त्यांना डिरेक्टली कॉन्टॅक्ट किंवा ईमेल किंवा फोन करू शकता. आम्हाला मेसेज करा, आम्ही त्यांच्याकडे तुमचे प्रश्न पाठवू. आणि आमचा चॅनल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवनवीन विषय आम्ही नक्की तुमच्याकरता पुढच्या एपिसोड्समध्ये घेऊन येऊ. विकारजी, थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला काही एक संदेश द्यायचा असेल? नितीन सर, थँक्यू ॲक्च्युली मला या पॉडकास्टसाठी बोलवण्यासाठी. आणि मला ॲक्च्युली लोकांना हे सांगणं आणि एज्युकेट करणं ॲक्च्युली गरजेचं होतं. कारण हल्ली जे आम्ही ओव्हरऑल बघतोय ना, तर लोकांना एक ट्रेंड असा झाला आहे की बाबा प्रत्येक गोष्ट आम्ही करू शकतो. आम्ही हे म्हणत नाही की तुम्ही करू शकत नाही, बट काय होतं ना सर की एक प्रत्येक गोष्टीचा एक प्रोफेशनल असतो, एक त्याचा एक्सपिरियन्स असतो आणि एक्सपिरियन्समधनं तो माणूस शिकत जातो. सो फरक हा नेहमी असतो की बाबा आपण कुठलं काम करणार आणि एखादा प्रोफेशनल कुठलं काम करणार, त्याचा बघण्याचा आस्पेक्ट, त्याचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो आपल्यापेक्षा नेहमी हा सुपिरियर आणि चांगलाच असणार आहे. सो मी तर फक्त हेच सांगणार की बाबा तुम्ही कुठल्याही सर्व्हिसेससाठी कुठल्याही प्रोफेशनल सोबत काम करा, त्यात पण त्याचा एक्सपिरियन्स किती आहे आणि तो कशा पद्धतीने तुम्हाला सर्व्हिस देऊ शकतो. कारण सर ओव्हरऑल जर व्हिसा संदर्भात बघायचं म्हटलं ना, व्हिसा करणं हे खूप सोपं आहे. डॉक्युमेंट करणं, ॲप्लिकेशन करणं, सबमिशन करणं इथपर्यंत काम खूप सोपं आहे, सगळेजण करू शकतात. बरोबर. कुठल्याही कन्सल्टंटची गरज तेव्हा भासते ज्यावेळेस ते काम बिघडतं. माझ्याकडे सर मॅक्सिमम वेळेस जर तुम्ही बघितलं ना, माझ्याकडे रिजेक्टेड केसेस खूप जास्त येतात आणि आमचेच जे रेफरन्सचे क्लायंट किंवा आमचे जे ट्रॅव्हल पार्टनर्स आहेत ते म्हणतात की बाबा जर तुमची केस रिजेक्ट झालेली असेल तर तुम्ही VT ट्रॅव्हलमध्ये जा, त्यांच्याशिवाय तुम्हाला दुसरं कुणीच हेल्प करू शकत नाही. क्या बात आहे. सो ती आमची ॲक्च्युली एक USP आहे. रेप्युटेशन म्हणाल पाहिजे तुमचं ते. त्याच्यामागचं कारण कसं आहे ना सर की आम्ही ॲक्च्युली त्याच्यात एवढं स्टडी केलं आहे आणि आम्ही बेसिकली व्हिसा ऑफिसरच्या बाजूने विचार करतो की त्याला काय हवंय, तो काय विचार करेल. सो तो दृष्टिकोन जर ठेवला तर व्हिसा मिळणं खूप सोपं आहे सर. क्या बात आहे.